नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मग कसा गेला आजचा तुमचा सायन्स 2 विज्ञान 2 चे पेपर। कमीत कमी 15 ते 20 मार्काचे आपलेच इम्पॉर्टंट आले होते। जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने अभ्यास केला असेल तर त्या इम्पॉर्टन्सचा। बाकी मी तुम्हाला पहिलेच बोलतोय की स्वाध्याय पूर्णपणे करून जावा। कुठलाही विषय असू द्या, तुमच्या स्वाध्यायाचे प्रश्न झालेच पाहिजे A to Z। हे नाही की फक्त इम्पॉर्टंट अभ्यास करून जाणार। इम्पॉर्टंट अभ्यास करून गेले तर कमीत कमी तुम्हाला 50% भेटणार, पासिंग मार्क्स भेटणार। पण जर तुम्हाला 90च्या वरती जायचे आहे तर तुम्हाला पूर्ण अभ्यास करावा लागेल। इम्पॉर्टन्स कोणासाठी असतो? जे पोरं नापास व्हायच्या जागेवरती आहेत, त्यांना वाटतंय की बाबा आपण नापास होऊ, ते इम्पॉर्टंट फक्त पाठ करतात, बाकीचे सोडून देतात। पण जर तुम्हाला टॉप करायचे आहे, पहिला दुसरा तिसरा क्रमांक 80च्या वर जायचे आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल? पूर्ण अभ्यास करावा लागेल। आता बघा, आता आपल्याला पेपर आहे तो होळीनंतर, बरोबर आहे। मग सर्वात पहिलं तुम्हाला सर्वांना धुळीवंदनची हार्दिक शुभेच्छा। आणि मला पण हार्दिक शुभेच्छा तुमच्याकडून आले पाहिजे। कशा पद्धतीने? सबस्क्राईब, लाईक आणि शेअरच्या पद्धतीने। ते तुम्ही करायला विसरू नका। गोष्ट तुम्हाला इम्पॉर्टन्स कसा वाटतंय, पेपर कसा जात आहे, मज्जा वाटतंय का, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं। अजून काय तुमच्याकडनं काय सजेशन असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं बिंदास्त, काहीच टेन्शन घ्यायचे नाही। मग आता मी जास्त तुमच्यासाठी काय घेऊन आलो आहे, इतिहासाचा इम्पॉर्टन्स। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी पेपर बनवून ठेवला आहे पूर्ण। हे क्वेश्चन्स बँकेत, हे क्वेश्चन्स बँकेत पेपर दुसराही बनवणार आहे। हे क्वेश्चन्स बँक, ह्याच्यामधनं पेपर येणार आहे। आणि एक पेपर बनवणार आहे मी तुमचा फक्त पेपरसाठी। तुम्हाला मी 2 पेपर देणार आहेत, एक क्वेश्चन्स बँक आणि एक पेपर। तुम्हाला हे दोन्ही अभ्यास करायचे। तुम्ही दोन्ही अभ्यास करून जावा, त्यातूनच येणार, बाहेरून काहीच येणार नाही। हे तुम्ही लक्षात ठेवा, जास्त टेन्शनही घ्यायचं नाही। टेन्शन घेतला की जे येत असेल तेही तुमच्या डोक्यातून निघून जाईल। इम्पॉर्टन्स बघणार आहे आणि एकदम सोपे प्रश्न भेटणार तुम्हाला। रिकामा जागी जोडे पुन्हा लिहा, सकाराने स्पष्ट करा ते। आणि सर्वात सोपं 10 ते 15 मार्क तुम्हाला फक्त चौकटी पूर्ण करायला, संकल्पना पूर्ण करायला, संकल्पना सचित लिहा। हे बघा असं दिलेलं असेल, संकल्पना पूर्ण करा। त्याचा तुम्हाला सांस्कृतिक वारसावाला आहे, पर्यटनाचे प्रकार आहेत, जागतिक वारसा आहे, बैठखेळ, पर्यटनाचे प्रकार तुम्हाला कुठलाही येऊ शकतो। 3, 4, 5 आहेत। थोडक्यात उत्तरे, संकल्पना स्पष्ट करा, चित्र तयार करा। याचे छोटे प्रश्न तुम्हाला भेटणार आहे। एकदम सोपा पेपर असतो इतिहासाचा, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। जेवढं देतोय तेवढं तुम्ही अभ्यास करून जावा। आणि सर्वांना शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि एन्जॉय करा आणि कमेंट करायला विसरू नका। काय सजेशन असेल तुमच्याकडनं तेही तुम्ही सांगा। धन्यवाद।